मध्ये बसलो तर आपण चांगला वाढरोज बनवून जाणार. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग म्हणू शकतो आज, कारण की आज गुड मॉर्निंग म्हणजे आम्ही उठलो. आता वाजले 10:30. तर आता आमच्या मम्मीनं चाय बनवला, तर मम्मी बी चाय पिता येतं तिनं बनवला. तर तुम्हाला दाखवतो चाय कसं नाही प्यायचं म्हणून, कारण की बिस्किट खाताना चाय कोणी पिऊ नाही शकत. कैसा लगा मेरा मजाक. तर आज आम्ही खाणार आहोत बिस्किट. बिस्किटचं नाव आहे गुड डे. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. तर आज आमचा गुड डे होणार आहे, तुम्हाला दाखवतो आजच्या डे मध्ये काका होणार आहे. तर आम्ही दांडीवाले कप वापरत नाही जास्त, कारण की आम्हाला दांडीवाले कप आवडत नाही. तर आम्ही बिना दांडीचे कप वापरतो. आम्ही जेव्हा दांडीचे कप येते त्याला आम्ही तोडून टाकतो आदळू. तर बिना दांडीचे कप मला वाटते चांगले असते, कारण की आपण जसं पाहिजे तसं त्याला पकडू शकतो. तर आता आमच्या घरी गोरा गोरा चाय आहे आणि गोरा गोरा चाय बिस्कुट खातो. मग आम्हाला कसं काम करायचं आहे. काम म्हणजे काही नाही, भांडुले धुवायचे आहे. माझी बहीण भांडे घासते, मी भांडुले धुणार आहो. मला धुवायचे काम बहुत चांगल्या तरीक्याने येते. ते हे चांगल्यापणानं भांडुले नाही का घासते. अजून एक तिला एक चांगलं एक काम येते, तिला बहुत चांगल्यानं काम करता येते. माझ्या बहिणीला बहुत चांगल्या तरीकेनं निवडता येते, कारण की ते तिथे भात घेऊन दिलो ना, भात म्हणून नाही भाजी वगैरे दिलो ना, तिथून ते चांगल्या तरीकेनं कांदे छोटे छोटे कांदे नाही का काढून ठेवते. अजून त्याच्यामध्ये जे सांबार घेऊन द्यायला ते टाकते तर टाकते, स्वतः बनवते पण ते कधी खात नाही. तर तिथे हे बहुत चांगला गुण आहे, सगळं काढून टाकते. जर तुम्हाला काम घेणं असेल घरी काही निवडायचं घेईन तर माझ्या बहिणीला तुम्ही ऑर्डर देऊ शकता, पूर्ण गॅरंटी देतो हे चांगल्या परीने काम करणार म्हणून. तर असं आहे, आता चाय वगैरे पितो, त्याच्यानंतर मग भांडुले आम्ही घासणार. मग आज आम्ही दीक्षाभूमीला जाणार. आजची तारीख आहे 16 तारीख. काही गॅरंटी नाही जाणार गेल म्हणून, तरी पहिलं सांगून ठेवलं गेलो. तर मग तुम्हाला दाखवतो तिथं काका आहे, मस्त गर्दी राहते तिथं. आणि काका कोणतेच नाही, म्हणजे तिथं काका आहे म्हणजे काय काय आहे असं मी तुम्हाला म्हणायचा उद्देश मी म्हणत आहो. तर आता आमचा हा चाय होय. आता बिस्किट खातो, थोडासा भूक लागली मला, काल रात्रीपासून काही खाल्लं नाही ना, झोपून होतं. तर आजकाल मला गुड्डेची पॅकेजिंग नाही का बहुत जास्त आवडतं, माहीत नाही अजून निळा कलर पण बहुत जास्त आवडतं. मस्त याची पॅकेजिंग आहे, मला बहुत जास्त आवडते गुड्डेमध्ये काजू बदाम नाही काजू आहे, तर चांगला वाटते गुड्डे. हॅपी हॅपी बिस्किट माहिती आहे तिथं छोटा होऊन गेला हॅपी हॅपी बिस्किट. आता माहिती आहे किती राहते तिथं 5 राहते. अजून तुम्ही कोणता बिस्किट आणली त्या दिवशी 10 रुपयाच्या, ते गुड्डेच्या 10 रुपयाचा गुड्डे आहे ना, त्याच्यामध्ये नाही का 6 बिस्किट शेअर राहते. आणि 5वाल्यामध्ये 5मध्ये एक बिस्किट आपल्याला 1 रुपयाचा पडते असं म्हणू शकतो आपण. तर आता मी गुड्डेला फोडलो. गुड्डेमध्ये निघले आपल्याला 1 2 3 4 5 6 7 बिस्किट निघले. तर आपण आता खातो. तुम्ही सांगा जो तुम्ही कोणते बिस्किट खातं चायसोबत. आम्ही कोणते पण खाऊन टाकतो जसं इच्छा राहिली तसं. तर आता चाय घेऊन घेतो बऱ्यापैकी, खाऊन घेऊन झाल्यावर बिस्किट. त्यानंतर भांडुले घेऊन धुवायला जातो, मग सांगतो आम्ही का केलं होतं. आता गप्प चाय पितो सांडलं माझ्यानं. तर मग शिवा रेकॉर्ड झाल्यापेक्षा तुमच्या बसणं चांगला. आता आमचं चाय पिऊन झालं. तर आता वाजले मस्त 11:15. आतापर्यंत मस्त टाईमपास घेऊन करत होतो. आता बहुत सारी ऊन येऊन गेली भांडे घासासाठी. तर माझी बहीण भांडुला आता घासत आहे, बहुत सारी तिने जमा करून ठेवली. आता पहिलंच आपण काळा पांढरा माणूस आहोत, उन्हामध्ये बसलो तर आपण चांगला वाढरोज बनवून जाणार आहोत. तर मग म्हणून आता हे बांधलो. आता चाललो मी माझं कर्तव्य निभासाठी. भांडे आता तिथे धुवू लागतो, त्याच्यानंतर मग का करतो ते बी नाही माहीत. तर आता होत आहे आमच्या रूमची साफसफाई. जास्त पसारा इथं, माझे सगळं सामान आहे इथं. तरी पण थोड्याशा वेळानं तशीच रूम दिसणार आहे. तर मस्त खाली खाली वाटत आहे, बहुत सारा कचरा जमा झाला, धूल पण जमा झाली. आता साफसफाई होणार आहे. सगळं नाही का माझ्याच पसारा मी नाही का जमा करून ठेवलो, किंवा काही ना काही असं बनवत बसतो आणि नाही का दिवाळीला नाही का चिपकावून टाकतो काहीच्या काही बी. हे मी बहुत मेहनतीनं बनवलं होतं. आता हे कसं वाटतं तुम्हाला सांगायचं, मी बहुत मेहनतीने हे बनवलं होतं. आता आमच्या घरी साफसफाई सुरू झाली आहे दुसऱ्या रूमची. आता रूम दाखवतो कशी आहे तर. नको काढू ना ते, राहू दे ना, साफ तर करून टाकलं औषध.
राहू दे ना. हे पाहिलं कचरा हे बनवा आता दिसला का तुला एवढ्याच कुठं गेली दिसत होता झाड नाही बाहेर झुमरला पाहिलं. माझ्या झुमर मी बहुत मेहनतीने हेवी बनवलं होतं. याला पण मस्त धूर लागली. अजून आमच्या घरी बहुत सारे असे क्रिएटिव्हिटी सॉरी आमच्या घरी बहुत सारे क्रिएटिव्ह नाही का वस्तू आहे. हे मी नाही बनवलं. पप्पाची ड्रॉइंग बी आमच्या म्हणजे ड्रॉइंग नाही स्केच. हे आम्ही दोघं चुटकीने मी इथे मम्मीले बनवलं. इथं आम्ही इथे क्ले म्हणते ना क्ले. हे क्लेने बनवलं मी ना. इथं सगळं आहे माझं डेकोरेशन घे. एकदम एस्थेटिक तर दिसत नाही म्हणजे पण माहिती आहे कारण की आम्ही पण एस्थेटिक नाही. हे गुलदस्ता आमच्या घरी सोनी मावशी राहत होती पहिले त्याने दिले गुलदस्ता हा. तर बहुत छान वाटलं गुलदस्ता. इले पण इथे ठेवतो कारण की बहुत धूल नाही का लागली. तर आता साफसफाई सुरू आहे. फक्त काही ना काही करू लागतो. चला गाईस मग दाखवतो आमची रूम कशी दिसते. तर साफसफाई करत होतं तर आम्हाला मम्मीची पिशवी भेटली. तिथे नाही का मम्मीची सज्जाई तर आहे ना मम्मीने का बनवली तर हे आहे एक बॅग वे बहुत छान दिसत आहे फुलावाली. हे मम्मीने स्वतः आपल्या हाताने बनवली. बहुत छान दिसत आहे. याच्या अंदर आपण सामान घेऊन ठेवू शकतो. आम्हाला तर बहुत छान वाटली. तुम्हाला कसं वाटली तुम्ही सांगायचं. बहुत छान दिसत आहे ना. तुमचा कलर पण मस्त छान दिसत आहे. असं धरून आपण जाऊ शकतो कुठं बी. अजून एक आहे ते तुम्हाला दाखवतो. अजून हे एक आहे. हे शायद अर्धीच कंप्लीट झाली वाटते. हे पण बॅगच आहे बट असं वाटत नाही का काही इनकम्प्लीट की नाही म्हणून. हे पण बहुत छान दिसत आहे. 22 वर्ष पहिलं गिन बनवली आहे तर बहुत छान वाटत आहे. मम्मीला येत होतं हे. अजून एक आहे हे पण दाखवतो. हे नाही का शायद मम्मीनं फ्लावर बनवायचं ट्राय करून बघितलं होतं वाटते. तर हे वाला पण बहुत छान दिसतं. मम्मी आमची आर्टिस्ट पण होती आज आम्हाला माहीत झालं. हे पण बहुत छान दिसत आहे. हे वाटते हे बॅग बनवायची प्रोसेस होती सुरू पण बनवली नाही बट हे बहुत छान दिसत आहे. असं ठेवासाठी बहुत चांगलं वाटत आहे. हे उलनपासून सगळं बनवलेलं आहे. तर हे हँडबॅग वे म्हणते मम्मी. आता माहीत नाही का म्हणते का बट हे दोन समजलं का हे बॅगा वे म्हणून. हे बहुत छान दिसतं. यांचं कलर कॉम्बिनेशन पण बहुत छान वाटत आहे. अजून हे सगळ्यात जास्त मला बहुत जास्त आवडली ही वाली. इथे एक नंबर दिसतं ह्यावाला. मम्मीने आमच्या बनवली तर 21-22 वर्षा पहिलं. तर तुम्ही सांगायचं तुम्हाला आमच्या मम्मीचं हे आर्टवर्क कसं वाटलं. तर आम्हाला तर बहुत छान वाटलं. तुला कसं वाटलं. छान वाटलं तर तुम्ही पण सांगायचं कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं. तर हे आम्हाला तर बहुत खुशी झाली का आमच्या मम्मीला येते म्हणून हे बी. तर आम्ही नाही का आता गपचूप बसून गेलो. अचानकच आमच्या पप्पाला तर आम्हाला बहुत लवकर नाही का सामान उठू लागलं. तर आता आम्ही आराम करायला बरं झालं आमच्या पप्पा आले तर आराम करायला भेटले. तर माझी बहीण बिचारी बहुत काम करत होती काही तिथे सुट्टी भेटली आज. नाही का सिरिंज बोलवलं होतं ऑर्डर मेशोवरून. त्याची प्राईस होती आम्ही 88मध्ये बोलवलं होतं. ऑनलाईन पेमेंट केलं होतं. तर तुम्हाला सांगतो आता हे कशी आली तर दिला प्लग. तर हे ऑर्डर आलं तर नाही का आम्ही प्लग लावून पाहिलं खूपच छोटं होतं. तर म्हणून नाही का आता पाहा लागून काहीतरी दुसरं करून खूप आहे. मग सांगतो कसं लाईटिंग आहे पण एक मला वाटते क्वालिटी छान आली असेल शायद. तर आता वाजले 4. आता आम्ही जेवण करत आहोत. आजचा मेन्यू बहुत टेस्टी होता कारण की आज होतं कांद्याची चटणी वरण भात पोळी. अजून माझ्या बहिणीने मस्त टेस्टी नूडल्स बनवले होते. ते पण मस्त खाऊन टाकलो. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं आराम वगैरे केलो. मग आम्ही रेडी झालो रे बापा दीक्षाभूमी जासाठी 7 वाजता. मग आम्ही घरून निघालो. अपुताईच्या घरी चालले गेलो. आम्ही पाहिलो का त्यांची तयारी व्हायचीच होती ना. आम्हाला त्यांनी फोनला विचारत झाली का तयारी. मग आम्ही अजून थांबलो थोडं वेळ. मग जासाठी निघालो. इतकी गर्दी होती बापरे बाप. असं वाटलं का आज पोचतो का नाही का. सगळे लोक चालले पांढरे कपडे लावून दीक्षाभूमीला. बहुत मेहनतीने आम्ही दीक्षाभूमीवर पोहोचलो गाईस. आता नाचतो.
पोचून गेलो. बहुत गर्दी होती बाप्पा, कसं काय जीव लागत होता कधी पोचतो म्हणून जमिनीवर. आम्ही मस्त नाचलो, पूर्ण थकून गेलो. आता उसाचा रस पेतो आम्ही. अपूताई पैसे देत आहे म्हणून अजून टेस्टी लागणार आहे. घरी गेलो. ब्रेकिंग न्यूज, ऑनलाईन पैसे देणार होती ताई, पैसेच नाही म्हणली. अपू नाही, श्वेताकडे आहे त्याकडं चुटकीकडे आहे. तर मम्मीने आम्हाला 100 रुपये, बहुत जास्त रुपये घेऊन पाठवले होते, 100 रुपये. तर आता ते नाही का 100 रुपये देणार आहोत शायद. उसाचा रस प्यायला नको आहे बाबा, पैसे नाही. बहुत टेस्टी होतं. तर आता आम्ही पोचलो अंदर. मेनू दाखवतो फक्त. ते बोलून घेतली अपूताईनं, 5 मंदी एक बोलून तिने घेतली. तर राखीला देऊन देतो गेला. राखीचा सन्मान आहे, राखीला बोलून भेटला आहे. माझी बहीण बिचारी मस्त सुंदर दिसते. माझी बहीण आहे, हे अपूताईची बहीण आहे. तसं प्रकाश नाही पडत आहे म्हणून दिसत आहे. हे छान दिसते. हे चलो, माझी नजर नाही लागत आज, चांगली नजर आहे. काय अशी घेऊन चालता बरं का, फरक नाही पडत कोण का विचार केला तर. हे माझी बहीण. तर मी डोरीमॉन झालो. आता तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगू शकता. आम्ही तुम्हाला माझी मेकअप आर्टिस्ट कामपूसाठी फक्त मेकअप आहे आमच्या. तर आता मी डोरीमॉन बनलो. दीक्षाभूमी झाल्यावर सोन्याची चेन पण चोरी झाली होती. मी आज कोणासोबत आलो तुम्हाला सांगतो. माझी बहीण अपूताई, श्वेताताई इकडे गेली. श्वेताताई अजून राखी आहे. तर मी ना मगापासून अशी बॅग पकडलो आणि माझी मनात मी नाही का बाई ठेवू बहुत थकली असेल म्हणून. तर काही नाही, मस्त गर्दी आहे बाबा इथं. मी तिथं बसलो, बॅग घेऊन वगैरे ठेवलो. मग त्याच्यानंतर आम्ही आपल्या बॅगमधून आम्ही काढलो आपल्या चादरा पोत्र्या, इथं हातरून दिलो मस्त. न आम्ही गेलो 5 जण होतो ना, तर 5 जणही मस्त बसून गेलो. त्याच्यानंतर पायलू काका खायचं आणलं, तर हे पुड्या पाड्या घेऊन आणलं. तर आम्ही मस्त ते खाऊन टाकलो. मग पाहिलं का होते आजूबाजूला कोणाकोणाचे झगडे सुरू होते, हे पण घेऊन पाहत होतो मस्त. मग आम्ही एकामेकाचे मोबाईल घेऊन लपवत होतो. तुम्हाला दिसेल कोण किती भेट होतं मोबाईल दवडला तर. अरे हे गावे मोबाईल, इथं मोबाईल दवडला काहीच. त्या मोबाईल कुठे गावे मोबाईल नाही तर काय मोबाईल आहे ना. नाही घेतोय त्याने का मोबाईल दिसत नाही. याने माझ्यावर डाऊट येत आहे, हा मोबाईल भेटला. त्याने माझ्यावर डाऊट आला म्हणजे मी शहरात तुम्हाला वाटतं पण गलत आहे. ईट इन दीक्षाभूमी. सगळ्यात पहिले पाणी ड्रिंक. म्हणजे बहुत लोक म्हणजे तिने दिलं आहे बरोबर आहे, कारण की माझी चूक इकडं पोचायला तुझे दाखव, ते दाखव.
डॉल्फिन उडत नाही इकडे, आमची डॉल्फिन उडत चालली रे बाप्पा. अरे तिनं पागल आहे का तू, घेऊन बसून होती पाहतच होतो तुझ्याकडं पागल. तिला तेवढा तिचा मोबाईल होता. माझा बाय तुझ्या जेवढा होता मोबाईल नाही आहे. मोबाईल दे तू कधी मोबाईल करते माणसाला की नाही. मोबाईल मिस कॉल दे ना. सॅनिटरी नाही आहे. आपल्यावर नाही का घेत नाही मोबाईल. हिच्या जेवढं होतं मी पाहत होतो हिच्या जेवढं. आमच्यावर नाव टाकताय फक्त मी. फोन लावा ना काय लागतंय मी तर पागले का मी नाही ठेवला. अरे हसत आहे म्हणजे मोबाईल दात कसून आलो आज. दात कसून आलो आज. इसको डाला जरा माझं पिक्चर कसं छोड़ त्याने बहुत भोजन बनवून आणली वाटते. एक तिनं बनवलं मी एक तिनं अच्छा एक तिनं मला वाटलं एक तिनं बनवलं. एक तिनं कोण बनवला. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायसाठी अपूताईनं मस्त जेवणगिरी बनवून आणलं होतं. आलूची भाजी, मसाला भात, पोळी घेईन. तर आम्ही मस्त ते खालो. अजून टेस्टी बनवलं होतं अपूताईनं. डॉल्फिन उड़ाली रे. बाय बाय. डॉल्फिन चली हमारी समुद्र छोड़ के. समुद्र सॉरी गाइस. डॉल्फिन चली हमारी समुद्र छोड़ के आकाश में. मस्त फुगे उड़त आहे. बाप रे बाप. असं होतं आजच्या जीवन दीक्षाभूमीला आम्ही गेलो होतो. तुम्हाला दाखवतो आम्ही काय बघितलं आणि काय खालो. मस्त मजा आली तिथं. घेतलं मस्त आज मजा आली. तुम्हाला पण दाखवतो. सोनाची चेन पण चोरी झाली होती. अजून एका माणसाने नाही का हा फुगा नाही का गळ्यामध्ये लटकला होता यार. तर बहुत खराब वाटलं पण मी जाणून नाही गेलो होतो. तर सांभाळून तुम्ही हे फुगे घ्या नाही तर हे मागं चालले जाते आणि गळ्याला लटकते तर छान नाही. मग फालतू दुसरा सीन होऊन जाईल. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला. चला गाईज थँक्स फॉर वॉचिंग. आता घरी जातो. बाय बाय.